एक तुमचं स्टँड काय? तुम्ही दादांच्या लाडक्या होता तर एकदा तुमचं दादांचं बोलणं व्हायचं. तुम्ही दादांना अगदी शेवटच्या क्षणी दादांसोबत अनेकदा बैठक झाली. विलिनीकरणावर तुमची काय चर्चा झाली होती दादांनी तुम्हाला काही सांगितलं होतं की सुप्रिया आपल्याला असं करायचं तसं करायचं? मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ आज नाही. जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं, हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते दादा बरोबर तुमची एक केमिस्ट्री होती. म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हीच दादाला म्हणलं, दादा तुम्हाला म्हणले का प्रे काहीतरी तुमचं पण काही उशिरा पोहोचला तुम्ही असं काहीतरी एक हसत खेळत आपली ती प्रेस खूप छान अशी एक प्रेस झाली होती आपली, मला अजून आठवतं. आणि दादा फक्त माझ्याशी नाही, दादा तुमच्याशी बोललेला आहे. ऑफ म्हणजे आता बघा, ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले. त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू, माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील. आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर? जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे. आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का? काय ते आता कशाला उणी धुणी काढायची? चला उठा, कामाला लागूया. आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा. हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं. काही खालच्या कार्यक्रमी पुणे जिल्ह्यात तर पर्टिक्युलर आज तुम्ही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही दोन्ही ठिकाणी भेट दिली. खालच्या लोकांना विलिनीकरण हवंय दिसतंय ते आम्हाला, पण वरच्या 2-3 लोकांना नकोय. मला नाही माहिती बाबा, आम्ही सगळे एकत्र लढलो. आम्ही ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण करतो. आम्ही फक्त आम्हाच्या पत्रात काय मिळेल ह्याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. आम्ही सेवक आहोत या देशाचे, या राज्याचे, या मतदारसंघाचे. आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली, निवडून दिलं. आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे. या गोष्टी साईडला होत राहतील. आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा, लोकांची कामं व्हावी, त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. ते आम्ही काम पारदर्शकपणे करतो. तर रोहित तुम्हाला काय काय बोलला मी त्याची प्रेस नाही पाहिली, पण आता जर तो तुम्हाला म्हणला असेल तर अर्थातच त्याच्यात तथ्य असतात ना.